समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामा ट्विट करून मलिकांनी समीर वानखेडे मुस्लिम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्या निकाहनाम्यामध्ये समीर यांच्या वडिलांचे नाव समीर दाऊद वानखेडे असं आहे। आता समीर यांचे पहिले सासरे डॉक्टर जायद कुरेशी यांनी TV9 शी बातचीत करताना मोठे गौप्यस्फोट केले। पाहूया। काझी नंतर आता वानखेडेंचे पहिले सासरेही कॅमेऱ्यासमोर। समीर वानखेडेंचं कुटुंब मुस्लिमच, जायद कुरेशींचा दावा। और मुस्लिम ही जान के हमने शादी किया था, हमें जान के शादी नहीं की। हमें ये कंफर्म था कि दे आर मुस्लिम। धर्मांतरण केल्यानंतर समीरचे वडील दाऊद झाले। दाऊद भाई साहब भी बोल रहे थे कि मैं कन्वर्ट हुआ, मुस्लिम हो गया हूँ। लोखंडवाला कॉम्प्लेक्स में जो शादी रचाई गई, निकाह हुआ। समीर या शबाना ये दोनों मुस्लिम बताए गए, इसलिए रिश्ता हुआ और इसलिए काजी ने वहाँ निकाह पढ़ाई। अगर दोनों में से कोई एक हिंदू होता तो काजी निकाह नहीं पढ़ाता। आधी मलिकांनी समीर वानखेडेंचा निकाहनामा ट्विट केला। त्यात समीरच्या वडिलांचं नाव दाऊद आहे। त्यानंतर निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी वानखेडे कुटुंब मुस्लिम होतं असं सांगितलं। आणि आता समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉक्टर जायद कुरेशी TV9च्या कॅमेऱ्यासमोर आले आणि जायद कुरेशींनीही सांगितलंय की वानखेडे कुटुंब मुस्लिम आहे। मंत्री मलिकांनी आधी समीर वानखेडेंचा निकाहनाम्यातील समीर दाऊद वानखेडे हे नाव दाखवून ते मुस्लिम असल्याचं दाखवून दिलं। मात्र खुद्द समीरच्या वडिलांनी आपण मुस्लिम नाही तर दलित असून हिंदूच आहोत असं ठामपणे सांगितलं। मात्र आता समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉक्टर जायद कुरेशींनीही वानखेडे कुटुंब मुस्लिमच आहे आणि समीर यांच्या वडिलांनी धर्मांतरण केले असा दावा केला। हम लोग अच्छी तरह जानते थे, उनके घर पे जाना आना रहता था और उनके घर में सब यही तरबियत थी, उनके सभी जानते थे तरबियत थी कि मुस्लिम कम्युनिटी ही है और मुस्लिम ही जान के हमने शादी किया था, हम हिंदू जान के शादी नहीं किया। हमें ये कंफर्म था कि दे आर मुस्लिम और दाऊद भाई साहब भी बोल रहे थे कि मैं कन्वर्ट हुआ, मुस्लिम हो गया हूँ। और सभी लोग मतलब ये जानते थे, हमारे रिश्तेदार भी जानते थे, सभी जानते थे कि दे आर मुस्लिम। एंड 4 साल से हम लोग देख रहे थे और उनके 2-4 मतलब और लोग हैं जो कि मतलब हमारे पहचान के थे, वो भी बोले कि मुस्लिम है, कम्युनिटी है। मंत्री नवाब मलिक समीर यांच्या वडिलांचं नाव दाऊद असंच उच्चारतायत, तर समीर वानखेडेंचे पहिले सासरेही समीर यांच्या वडिलांचं नाव दाऊदच सांगतायत। आपकी पहचान हुई थी समीर वानखेड़े की माताजी के वजह से हुई थी। उस वक्त समीर वानखेड़े के पिताजी का क्या नाम था सर? उस वक्त भी दाऊद था, उनका दाऊद ही बोलते थे, सभी लोग दाऊद बोलते थे उनको, दाऊद वानखेड़े। लेकिन समीर वानखेड़े के पिताजी का कहना है कि मैं बचपन से हिंदू था, मेरा दाऊद नाम कभी था ही नहीं। नहीं, ये तो मतलब मैं जब से मैं जानता हूँ उनका दाऊद ही था, दाऊद से ही मतलब हम लोग जाने। और उनके घर में जब जाते तो उनको दाऊद ही बुलाते थे और उनकी वाइफ भी मतलब बोले दाऊद है, कन्वर्टेड हो गया। और उनके जो दोस्तों भी हैं जो जानते थे वो भी कह रहे थे ये दाऊद है। हमें उनके पहला नाम तो हमें मालूम ही नहीं था। पण आपलं नाव दाऊद नाही तर ज्ञानदेव आहे आणि दाऊद आपल्याला लाडानं म्हणतात असा अजब युक्तिवाद ज्ञानदेव वानखेडेंनी महाराष्ट्रासमोर केलाय। हे खरं असेल खोटं असेल, कारण आता कोणी मुन्ना म्हणतो, कोणी काही म्हणतो, कोणी बाबा म्हणतो, कोणते मुन्ना काही असे नावं घेतले जाते। त्याच्यामुळे होऊ शकतं कोणी प्रेमानं मला दाऊद म्हणत असेल, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, माझ्या मोठ्या भावानं गावात सांगितल्याप्रमाणे असं होऊ शकते की माझी मिसेस पण अशी म्हणत असेल, नातेवाईक म्हणत असतील, प्रेमानं म्हणत असतील, कारण मुस्लिम मुलीशी लग्न केलं। समीर वानखेडेंचं कुटुंब मुस्लिम होतं, ज्ञानदेव वानखेडेंची मुलंही मुस्लिमच आहेत, त्याची कल्पना होती, त्यामुळेच माझी मुलगी समीर वानखेडेंना दिली होती असं जायद कुरेशी यांनी म्हटलंय। तर वानखेडे कुटुंबियांनी हिंदू असल्याचं पहिल्या विवाहावेळी लपवलं नाही, हा पुरावा पत्नी क्रांती रेडकर यांनी दाखवलाय। सामने आ रही कि हमारी इज्जत खराब हो रही है। लोग हमको बोल रहे हैं कि भाई आपको मालूम था तो कैसे शादी की है, जबकि हमें मालूम था कि ये मुस्लिम फैमिली ही है। उनके फैमिली में दोनों बच्चे भी मतलब मुस्लिम है और मतलब इनका हर चीज़ रहन सहन जो भी है मुस्लिम है। और जो उनके आजू बाजू जो उनके पहचान के जो उनकी बहनें हैं उनको सब ये मालूम था कि दे आर मुस्लिम।
निकाह हे सर्वस्वी समीरच्या आईच्या आनंदासाठी केलेला गेलेला, समीरसाठी ती फक्त एक फॉर्मॅलिटी होती आणि म्हणून त्यांनी तो केला. माझ्याकडे हेही लिगल डॉक्युमेंट आहे जे त्यांच्या स्पेशल मॅरेज ॲक्टचं सर्टिफिकेट आहे, ज्याच्यावर हे साफ लिहिलेलं आहे की समीरनी कुठेच खोटं बोललेलं नाही आहे, त्याचा रिलिजन हिंदू आहे आणि समोरच्या पार्टीची जर ह्याच्यावर साईन आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की त्या समोरच्या पार्टीलाही प्रॉपरली माहिती होतं की समीर वानखेडे हा एक हिंदू आहे, जन्मजात त्याची जात महार आहे आणि त्याचं सर्टिफिकेट हिंदू आहे. समीर वानखेडे दलित नाहीत तर मुस्लिम आहेत हे दाखवून देण्यासाठी मंत्री नवाब मलिक पुरावे यासाठी समोर आणतात की त्यांना समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप आहे. धर्मांतरण करून जर मुस्लिम झाले तर मग दलित असल्याचं जात प्रमाणपत्र दाखवून समीर वानखेडेंनी नोकरी का मिळवली असा मलिकांचा सवाल आहे. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.